आज सर्वाधिक उंचीच्या लाटा येणार आहेत आणि दुपारी 12:55 समुद्राला मोठी भरती आहे। समुद्रात 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा आज उसळणार आहेत आणि नागरिकांना त्यामुळे समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। पावसाळ्यातली सर्वात मोठी लाट ही आज येणार आहे। दुपारी 12:55 या लाटा उसळतील आणि लाटांची उंची साधारण 4.5 मीटरपेक्षा सुद्धा अधिक असणार आहे। भरती कालावधी दरम्यान नागरिकांनी त्यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या नजीक जाऊ नये। तसंच या अनुषंगानं बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी काही सूचना देण्यात येतात। या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं नागरिकांना दिलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सीमा आढे यावर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया सीमाकडे। सीमा, आज उधाण आहे, भरती आहे समुद्राला आणि आज मोठमोठ्या लाटा उसळणार आहेत असं कळतंय। या पावसाळ्यातल्या सर्वात मोठ्या लाटा आज उसळणार आहेत, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, मुंबईत 28 जून पर्यंत खरं तर समुद्राला भरती येणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडनं जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार महापालिकेकडनं समुद्र किनाऱ्यावरती जी आहे ती नजर ठेवली जात होती। सध्या मी या संपूर्ण भरतीचा आढावा घेते। दादर चौपाटी येथून आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून समुद्र हा खवळलेला आहे आणि 28 जून पर्यंत खरं तर समुद्राला भरती येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र या पावसाळ्यातील सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जून म्हणजेच आज उसळणार आहे। दुपारी 12:55 4.75 मीटर उंचीच्या लाटा या समुद्र किनाऱ्यावरती धडकणार आहे। त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि जर तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरती फेरफटका मारायचा असेल तर लांबच राहा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेलं आहे। खरं तर 28 जून पर्यंत तर समुद्राला भरती येणारच आहे। मात्र सर्वाधिक उंचीच्या म्हणजे या पावसाळ्यातील सर्वाधिक उंचीच्या लाटा आज समुद्रावरती धडकणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेलं आहे। सध्या आपण ही दृश्य पाहतोय दादर चौपाटी येथून समुद्र हा पूर्णपणे खवळलेला आहे। नागरिकांची आता गर्दी व्हायला इथे सुरुवात झालेली आहे। खरं तर जेव्हा लाटा उसळतात अक्षरशः बाहेर संपूर्णपणे या लाटा येतात, त्यामुळे लोक जेव्हा इथे बसतात तेव्हा दुर्घटना होण्याची सुद्धा शक्यता जी आहे ती वाढते। त्यामुळे नागरिकांना वारंवार जे आहे ते आवाहन करण्यात येत आहे। आपण सध्या दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर इथे काही सीमा या उसळलेल्या लाटा अंगावर घेण्यासाठी अनेक मुंबईकर, मुंबई बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा एक वेगळा आनंद असतो। मात्र आज समुद्राला अशा प्रकारे भरती येणार असल्यामुळे सध्या तरी समुद्र खवळलेला दिसतोय। त्यामुळे जेव्हा उंच उंच लाटा उसळतील तेव्हा अशा ठिकाणी जाऊ नका, समुद्राच्या किनारी जाऊ नका। मुंबई महापालिकेतर्फे सुद्धा हे सगळं अशा प्रकारे आवाहन करण्यात आलेलं आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।